Welcome students. Let's see figures of speech of the poem The Soul. See what is means the figures of speech. See the definition. A figurative or a rhetorical language which is used to enhance the beauty of a language. It is called as figures of speech. See the first figure in this poem means the soul. Personification. See the definition of personification. When human quality, behavior, or action is given to non-living things and it appears living performing action like human, then it is called personification. म्हणजे मानवी जीवनातील ज्या क्वालिटीज आहेत किंवा मानवाचं जे बिहेवियर आहे, ॲक्शन, त्याच्या कृती आहेत, त्याप्रमाणे निर्जीव वस्तू त्या कृती करतात असं वर्णन ज्या कवितेच्या लाईनमध्ये असतं तिथे पर्सॉनिफिकेशन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. सी एक्झाम्पल. सनलाईट आय सी डाईंग फास्ट. सी हिअर human quality of dying is given to non-human object, that is sunlight. Means dying, the quality of human being is given to non-living object, that is sunlight. Now see the next example. Shadows run across the lands. Human quality of running is given to non-human object, that is shadow. Now see the next example, that is black and high, his silhouette dominates the furrows deep. Here human quality of dominating someone is given to non-human object, that is silhouette. म्हणजे अशा प्रकारे सजीवांचे पर्टिक्युलरली ह्युमन बिईंगचे जे काही क्वालिटीज असतात, ॲक्शन असतात, त्याप्रमाणे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट करतात असं वर्णन जिथे असतं तिथे पर्सॉनिफिकेशन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. सो द नेक्स्ट एक्झाम्पल. ट्विलाइट हॅस्टन्स ऑन टू रूल. हिअर ह्युमन क्वालिटी ऑफ हॅस्टनिंग इज गिवन टू नॉन ह्युमन ऑब्जेक्ट ट्विलाइट. नाव सी द नेक्स्ट फिगर, that is inversion. Inversion, see, means when the order of words in the sentence is disturbed, that is incorrect order, to create the effect in the poem. Means here the incorrect order of sentence. या ठिकाणी सेंटेन्स स्ट्रक्चरवरती हा फिगर असतो. पोएटिक लाईनमध्ये कवी सेंटेन्सचं स्ट्रक्चर हे इनऑर्डरली इनकरेक्ट ऑर्डरमध्ये कंपोज करतो आणि हे कशासाठी? फॉर द इफेक्ट इन द पोएम, टू क्रिएट इफेक्ट इन द पोएम. सी द एक्झाम्पल. नाव टू सो द टास्क इज सेट. सी द वर्ड ऑर्डर इन द सेंटेन्स इज डिस्टर्ब्ड. देन व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर ऑफ द सेंटेन्स? सी हिअर द करेक्ट ऑर्डर इज द टास्क इज सेट टू सो नाव. म्हणजे या ठिकाणी सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे ते इनकरेक्ट ऑर्डरमध्ये आपल्याला पाहायला येतं पोएटिक लाईनमध्ये. आणि जर आपण त्याचं करेक्ट सेंटेन्स लिहिलं तर काय होतं? द टास्क इज सेट टू सो नाव. नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. मार्चेस ही अलॉंग द प्लेन. दिस पोएटिक लाईन ऑल्सो इनकरेक्ट ऑर्डर, and see the correct order of the sentence is he marches along the plain. Now see the next figure, and that is antithesis. See, antithesis means using of two opposite ideas or words in a single poetic line. म्हणजे कवितेच्या एकाच ओळीमध्ये जेव्हा कवी अपोजिट वर्ड्स वापरतो तेव्हा अँटीथेसिस हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. अँटी मीन्स अपोजिट अँड थेसिस मीन्स आयडियाज. सी द मिनिंग ऑफ द टायटल. नाव सी द एक्झाम्पल ऑफ दिस फिगर. डार्कनेस डीपन्स, फेड्स द लाईट. सी इन दिस line
darkness and light are two opposite words and ideas expressed in the same line. म्हणजे या ठिकाणी अपोजिट आयडियाज जसं की डार्कनेस आणि लाईट हे दोन अपोजिट वर्ड्स आहेत पण ते एकाच लाईनमध्ये आहेत. सो इट इज अँटिथेसिस. नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. पाता वरच्या लाईनमध्ये अपोजिट वर्ड्स आहेत. नाव सी हिअर टू अँड फ्रो अँड स्कॅटर्स वाईड. नेक्स्ट एक्झाम्पल. यामध्ये टू अँड फ्रो आणि स्कॅटर्स वाईड या दोन अपोजिट आयडियाज आहेत and they expressed in the same line, so it is antithesis. Now see the next one, that is hyperbole. When there is exaggeration, contradictory, unbelievable or overstatement is used in the sentence about particular action or thing, then it is called hyperbole. पहा, कवितेमध्ये जेव्हा कवी एखादं द स्टेटमेंट दॅट इज पोएटिक लाईन यूज करताना त्यामध्ये एक्झागरेशन म्हणजे अतिशयोक्ती, कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे विरोधाभास, अनबिलिव्हेबल म्हणजे बिलीव ठेवता येत नाही, विश्वास ठेवता नाही असं, और ओव्हर स्टेटमेंट म्हणजे अवास्तव अशा प्रकारचं स्टेटमेंट करतो तेव्हा हायपरबोले हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. See the example. His height seems to touch the starry skies. Here the starry skies never to be touched by height of the person. म्हणजे यामध्ये कवी असं वर्णन करतो की या सोअरची जी हाईट आहे ती स्टॅरी स्काईज टू टच द स्टॅरी स्काईज अशी आहे. पण हे वास्तवात आहे का? कोणाची हाईट आकाशाला टच करेल असे असत नाही. सो इट इज ओव्हर स्टेटमेंट अँड इट इज ऑल्सो एक्झागरेटेड. सो द फिगर्स ऑफ स्पीच इन दिस लाईन इज हायपरबोले. सी द नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच अँड दॅट इज ॲलिटरेशन. वी नो ॲलिटरेशन आपण पाठीमागच्या पोएममध्ये पण पाहिलेलं आहे. पा ॲलिटरेशन म्हणजे काय आहे तर when an initial sound or an initial letter in a single line is repeatedly used, then it forms alliteration. आता ॲलिटरेशन म्हणजे काय माहिती आपल्याला? एकाच लाईनमध्ये शब्दाचं पहिलं अक्षर जेव्हा एकापेक्षा जास्त वेळा येतं तेव्हा ॲलिटरेशन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. सी द एक्झाम्पल. seems to touch the starry skies. पा यामध्ये यस रिपीट झालेला आहे. सो द इनिशियल साऊंड, तुम्ही एक्सप्लेनेशन कसं लिहायचं आहे पा? द इनिशियल साऊंड और लेटर येस इज रिपीटेड प्लीझंटली और मोर दॅन वन. सो द नेक्स्ट एक्झाम्पल. सनलाईट आय सी डाईंग फास्ट. इन दिस लाईन ऑल्सो इनिशियल साऊंड लेटर येस इज रिपीटेड प्लीझंटली. अँड सी द नेक्स्ट एक्झाम्पल. From his hands the precious grains. In this line also letter H is repeated pleasantly and so it is alliteration. Try to find more examples of each figure. And this is the last one, that is repetition. When in a single poetic line the complete word is repeated more than one, देन इट इज कॉल्ड रिपिटिशन. म्हणजे एकाच पोएटिक लाईनमध्ये जेव्हा टोटल शब्द एकापेक्षा जास्त वेळा येत असेल तेव्हा त्यामध्ये रिपिटिशन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. सी द एक्झाम्पल. म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड. पा या लाईनमध्ये आय, तर आय हा जरी तुम्हाला एक लेटर दिसत असलं तरी तो या सेंटेन्समध्ये काय आहे? शब्द आहे. पहा, in this line the word I is repeated 2 times, means more than one, so it is called as repetition. See here, या पोएममध्ये रिपिटिशनचं एकच एक्झाम्पल आहे. पण पर्सॉनिफिकेशन असेल, अँटिथेसिस असेल, इन्व्हर्जन असेल किंवा हायपरबोले असेल तर याची जे काही एक्झाम्पल आहेत, मोर एक्झाम्पल आहेत, ती ट्राय टू फाइंड आउट. मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलाच आहे. पण ॲलिट्रेशन असेल, इन्व्हर्जन असेल,
याचे आणखी काही एक्झाम्पल आहेत पर्सॉनिफिकेशन. ट्राय टू फाइंड दे. ओके, थँक्यू.